नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. होप सो आज सगळेच एक्सायटेड असाल. आणि आज जसं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, खूप छान असं व्यक्तिमत्व मंगेश देसाई सर ते आपल्यासोबत आज असणार आहेत. खूप साऱ्या आपण त्यांच्याबरोबर गप्पा मारूयात. विजय, सचिन, मनीष हाय, मनीष लिखार हाय, विजय दरेकरजी. ओके, भरपूर भरपूर आपण लाईव्ह यायला सुरुवात झालेली आहे. वी आर जस्ट वेटिंग की एकदा मंगेश सर लाईव्ह आलेत की लगेच आपण सुरू करूयात. हेमलता जंगले, ओके. बरेच जण लाईव्ह आहेत. हाय एव्हरीवन, सगळ्यांना नमस्कार. प्रमोटर्स 28 तर्फे सगळ्यांचं स्वागत. सो वी आर जस्ट वेटिंग. ठेवलं होतं आणि ओके. सो हाय हाय एव्हरीवन. तुम्हाला बऱ्याचदा असं होतं की मंगेश सर आलेले आहेत. नमस्कार मंगेश सर. मी आपल्याला पाठवलेली आहे सर, प्लीज ऍक्सेप्ट करा. आणि कोणाला काहीही प्रश्न असतील तर आज आपण बिनधास्त विचारू शकतो. हाय सर, नमस्कार. नमस्कार नमस्कार. काय होम सर, हो, होम क्वारंटाईन ऍक्च्युली. वेलकम टू प्रमोटर्स 28 सर. आणि भरपूर सगळे आपले जे मित्रमंडळी आहेत ते आता ऑनलाईन आलेली आहेत. थोडी आपल्याला रिक्वेस्ट आहे, हलकासा कॅमेरा मला वाटतं थोडासा हे झालेला आहे, टिल्ट झालाय. हा, येस 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 येस. थँक्यू सर, थँक्यू सो मच. सो वेलकम फर्स्ट ऑफ ऑल. मंगेश सर, आपलं स्वागत प्रमोटर्स 28 या पेजवर. आणि आपण वेळात वेळ काढून आमच्या बरोबर इथे गप्पा मारायला आलात आणि त्याबद्दल खूप खूप आभार. काय सर? राईट राईट राईट. दशकात असा वेळ मिळाला नाही कोणाला. हाय सुबू. हो, येस, बरीच जण येत आहेत. हो, खूप आहेत सर, खूप आहेत. ओके, हो. चला मजा येईल. सो आपण सुरू करूयात सर. येस, बिलकुल. मी थोडंसं आपलं इंट्रोडक्शन देतो बाकीच्यांसाठी. सगळ्यांना ऍक्च्युली माहितीच आहे असं एक व्यक्तिमत्व ज्याचं बेसिकली तसं बघायला गेलं तर इंट्रोडक्शन देण्याची काही गरज नाहीये. सगळे ओळखतात. मंगेश देसाई जसं म्हणायला गेलं तर. सुनील केळकर. अच्छा, ही इज ऑल्सो ऑनलाईन. येस 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 येस. अच्छा, ग्रेट ग्रेट. हाय हाय. क्राईम पेट्रोलचे माझे बरेच व्ह्युअर्स आहेत आणि मला सांगायला आनंद होतो की क्राईम पेट्रोलचे माझे व्ह्युअर्स आहेत ते आउट ऑफ इंडिया आणि साऊथ आणि नॉर्थ मध्ये खूप आहेत. अरे वा. मला त्यांचे बऱ्याचदा SMS येत असतात, बऱ्याचदा इन्स्टावर सुद्धा त्यांचे मला रिस्पॉन्स येत असतो. आणि मला फार आनंद होतो की या निमित्ताने मी देश आणि परदेश असा फिरतोय, क्वारंटाईन राहून सुद्धा. हा, ऍक्च्युली ही एक वेगळी अनुभूती आहे की घरी बसून आपण भरपूर वेगवेगळ्या ठिकाणी भ्रमण करू शकतो. अर्थात तसा एक मध्यंतरी जोक पण आला होता की किचनचं नाव कोणीतरी पुणे ठेवलं होतं आणि लिव्हिंग रूमचं नाव कोणीतरी मुंबई ठेवलं होतं, असा एक जोक पण आला होता. सो सर, सुरू करूयात आपल्या गप्पा. आणि मध्यंतरी कोणी प्रश्न विचारेल तर तसं तो प्रश्न मी घेईनच. हा सर. हा, ओके. साहिल,
जॉईन झालाय. येस, वेलकम वेलकम साहिल. स्वागत. आणि सर, आता तुम्ही मला ऍक्च्युली कधी कधी कसं होतं, एक बोलण्याचा थोडासा कॉन्शियसनेस पण येतो, फ्रँकली स्पीकिंग. आणि जेव्हा व्यक्तिमत्व मोठं असतं तेव्हा असं वाटतं की पहिला प्रश्न काय विचारावा. सो तुझ्या मनात जो येईल तो विचार. मला तर सगळ्यात पहिले माझा जो मला आवडलेला तुमचा चित्रपट आहे त्याच्यापासून सुरुवात करायला आवडेल. आणि मी हर्षल राणे माझं इंट्रोडक्शन देतो आणि तुम्हाला परत एकदा वेलकम सगळ्यांकडून. बरेच जण अजून पण जॉईन झालेत. सो एक अलबेला हा चित्रपट मला वाटतं तिथपासून आपण बोलण्याची सुरुवात करू शकतो आणि हळूहळू ओघाने आधीपासूनच तुमचं जे सुरुवात आहे त्या सुरुवातीपासून ते आतापर्यंतचा एक ओव्हरऑल प्रवास आणि त्याच्याबरोबर हे एक अलबेला, हे जर आपण सुरुवातीपासून जर गेलो तर प्लीज तुम्ही त्याबद्दल जर सांगितलं तर बरं होईल. एक अलबेला हा सिनेमा माझ्या आयुष्यामध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टींना भर देणारा असा सिनेमा ठरला एक अलबेला. एक अलबेला हा माझ्यासाठी एक मोठा अभ्यास होता आणि एक अलबेला माझ्यासाठी एक नॉस्टॅल्जिक असं सुद्धा होतं. एक अलबेला हा भगवान दादांचा बायोपिक आहे. इथे बरेच लोक हिंदी भाषिक आहेत, मला असं वाटतंय की, कारण माझे बरेच पेट्रोलचे फॅन वर्ग इकडे असल्यामुळे आय एम फाईन कमल, आय एम फाईन. त्यामुळे मला थोडंसं हिंदीत सुद्धा बोलायला लागेल असं मला वाटतंय. तर आपण थोडंसं मी हिंदीत सुद्धा बोलेन. एक अलबेला जो मेरी फिल्म है वो एक अलबेला फिल्म भगवान दादा जो बहुत बड़े कलाकार होके गए हिंदी इंडस्ट्री में, जो मराठी इंडस्ट्री से थे. और त्यांनी खूप एक सगळ्यात वेगळी जी स्टाईल आहे, फिस्ट स्टाईल, ती स्टाईल त्यांनी हिंदी इंडस्ट्रीमध्ये आणली होती. आणि जे भोली सूरत दिल के खोटे जे गाणं आहे त्याच्यावरचा डान्स जर तुम्ही बघितला तर तो सगळ्यात वेगळा डान्स होता, जो की मोठमोठ्या स्टार्सनी तो फॉलो केला. म्हणजे बच्चन साहेबांनी सुद्धा तो फॉलो केला, गोविंदांनी तो फॉलो केला आणि त्याचं इन्व्हेन्शन त्या डान्सच भगवान दादांनी केलं होतं. आणि त्यांचा बायोपिक करायचा माझ्यावर म्हणजे मला करायला मिळाला हे माझं खरं तर अवभाग्य मी समजेन. पण एक अलबेला हा सिनेमा माझ्यासाठी खूप अभ्यास होता. त्याचबरोबर माझ्यासाठी एक स्वप्न होतं, कारण विद्या बालन माझ्या बरोबर होती आणि खरंच माझ्या बरोबर असं म्हणूया, कारण मी लीडला होतो आणि विद्या बालन मॅडम ज्या होत्या त्या माझ्या वाईफचं म्हणण्यापेक्षा गीता बाली माझ्या प्रेयसीचं काम त्यांनी केलं होतं. त्यामुळे मला माझ्यासाठी हा फार मोठा अनुभव होता. खरं एक अलबेला सिनेमा मी ऍक्सेप्ट करणार नव्हतो, कारण मला असं वाटत होतं की भगवान दादा आणि माझ्यामध्ये सिमिलिटी काय आहे, मी तर काहीच त्यांच्यासारखा दिसत नाही. पण जेव्हा आमचे दिग्दर्शक शेखर सरतांडे त्यांनी मला माझे स्केचेस आणि भगवान दादांचे स्केचेस म्हणजे माझं त्यांच्यासारखं केलेलं स्केच जेव्हा मला दाखवलं तेव्हा मात्र मला पटलं की नाही, मी त्यांच्यासारखा दिसतो. पण पुन्हा एक मोठा प्रश्न असा होता की मी त्यांच्यासारखा दिसतो पण त्यांच्यासारखा डान्स तर मी करू शकत नाही. डान्स तर कसं करूया. पण माझे जे डिरेक्टर होते ते इतके कॉन्फिडंट होते की ते म्हणाले मला ऍक्टर चांगला पाहिजे, डान्सर चांगला नको. पण तू जर उत्तम ऍक्टिंग करत असशील तर मला कॉन्फिडन्स आहे की तू डान्स करायची ऍक्टिंग सुद्धा उत्तम करशील. क्या बात. आणि मी खरंच डान्स करायची ऍक्टिंग सुद्धा उत्तम केली. माझ्याकडनं तो सिनेमा मला असं म्हणायचं की भगवान दादांचा आशीर्वाद होता माझ्यावर, म्हणून कदाचित त्यांच्यासारखा कट्टुकट मी दिसलो, त्यांच्यासारखा डान्स माझ्याकडनं झाला. आणि गीता बालीच्या रूपामध्ये विद्या बालन मॅडम माझ्या बरोबर त्या सिनेमात आल्या. हे खरं तर मला असं वाटतं हे सगळं नियतीने ठरवलं होतं आणि ते घडलं. सर, मला एक प्रश्न विचारावा वाटतोय की तुमचा एक अनुभव होता जो मी ओझरता ऐकलेला आहे की भगवान दा आणि तुमची प्रत्यक्ष भेट झालेली आहे आणि त्यांची नजर जी तुमच्यावर पडली तो अंगावर अक्षरशः शहारा आणणारा अनुभव आहे. तर त्या प्रसंगाबद्दल आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायला आवडेल. काय झालं होतं की ही गोष्ट आहे 2000 सालातली. 2000 सालामध्ये एक मराठी सिरियल तिसरा डोळा नावाची सह्याद्रीवर चालू होती आणि त्याचे एपिसोड मी करत होतो. तर ते SL स्टुडिओ शूटिंग चालू होतं
आणि लंच ब्रेक मध्ये मी बाहेर आलो जनरल असा फेरफटका मारायला, तर एक माणूस झाडाखाली तिथे बसलेला होता त्या SL स्टुडिओ मध्ये. ओके. मी म्हटलं त्या माणसाला कुठेतरी बघितलंय, मला स्ट्राईक होत नव्हतं कोण व्यक्ती आहे, पण म्हणली परिचित व्यक्ती आहे कोणीतरी. म्हणून मी तिथला जो केअरटेकर होता त्याला विचारलं की म्हणलं ये कौन है, इनको देखा है मैंने कहीं. तो म्हणला अरे ये भगवान दादा. भगवान दादा भोली सूरत वाले. हाँ भोली सूरत दिल की खोटे वाले. कारण भोली सूरत दिल की खोटे हे गाणं आणि शोला जो बडके हे गाणं म्हणजे जगात प्रख्यात झालं होतं. लहान लहान मुलांच्या तोंडात होतं, कारण ते प्रत्येक लग्नामध्ये ते वाजायचं. भोली सूरत दिल के खोटे प्रत्येक लग्नात त्याच्यावर डान्स व्हायचा आणि ते माझ्या पण कानावर पडलं होतं बऱ्याचदा. मी त्यांना भेटायला गेलो, म्हणलं आप भगवान दादा. हाँ बेटा तुम क्या करते हो. म्हणलं मैं इधर बस एक्टर हूँ, एक सीरियल कर रहा हूँ, तीसरा डोळा नाम की मराठी, तो उसके सीरियल के लिए वो शूटिंग के लिए इधर आया हूँ मैं. तर त्यांनी माझ्याकडे असं बघितलं आणि ते माझ्याकडे बघतच होते. मला कळलं नाही ते माझ्याकडे का बघतायत. पण ते नंतर मला जेव्हा मी सिनेमा हा स्वीकारला आणि जेव्हा मी त्यांचा म्हणजे एक अलबेला हा सिनेमा अलबेला कसा तयार झाला त्याच्यावरचा हा सिनेमा. आणि जेव्हा मी अलबेलासाठी अभ्यास माझा चालू होता एक अलबेलासाठी, तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे हे घडलंय माझ्या आयुष्यात. म्हणजे कदाचित असं तर नसेल ना की भगवान दादा माझ्याकडे जेव्हा बघत होते तेव्हा त्यांना असं कुठेतरी वाटत असेल की माझ्यावरचा कधीतरी सिनेमा येईल आणि त्याच्यात माझा रोल हा करेल किंवा माझा बायोपिक येईल आणि माझ्यासारखा हा कुठेतरी दिसतोय की काय, असं काही होतं. आणि ग्रेट कदाचित असेल त्यांचा आशीर्वाद या रूपाने आला असेल. ग्रेट ग्रेट ग्रेट. सो जे आपण म्हणतो की कुठेतरी आपण एक सुरुवात असते करिअरची आणि त्या सुरुवातीपासून ते आत्ता जो तुमचा रिसेंट चित्रपट आहे, जसं झोलझाल आहे, त्याच्यानंतर वाजवूया बँड बाजा हा एक आहे. सो या सगळ्या ओव्हरऑल पूर्णच्या पूर्ण प्रोसेस बद्दल प्लीज थोडंसं आम्हाला सांगाल. नाही पण आता काय की माझं नेहमी असं म्हणणं आहे की तुमच्या मागे एक शक्ती आहे आणि ती शक्ती आहे तुमच्या डेस्टिनीची. आणि डेस्टिनीने तुमचं ठरवलेलं असतं तुम्हाला काय, तुम्ही काय होणार आहात. आपण उगाच म्हणत असतो की मी खूप माझ्यामुळे सगळं घडलं. तर माझ्या आजच्या इथल्या सगळ्या यंग क्राऊडला सांगायची माझी इच्छा आहे की आपण प्रयत्न करत असतो पण घडवत असतो तो वरचा. कारण त्याने जर ठरवलं की याचं चांगलं करायचं नाही, कारण हा कोणाचंच चांगलं करत नाही, हा प्रत्येकाबरोबर बद्दल वाईट विचार करतो, तर देव हे ठरवू शकतो आणि तो ठरवतो की याला आपण अद्दल घडवली पाहिजे. आणि ती अद्दल म्हणजेच काय असते तर 7:30 मध्ये तुम्हाला होणारा त्रास. हे सगळं सर्कल आहे. आजकालच्या मुलांना काय की नो डाऊट आजकालची मुलं किंवा आताचं जनरेशन जे आहे खूप फास्ट आहे, खूप प्रॅक्टिकल लाईफ जगणार आहे आणि चांगली गोष्ट आहे. 21व्या शतकामध्ये माणसाने असंच असलं पाहिजे. पण 21व्या शतकामध्ये ही माणसाने माणूस असणं गरजेचं आहे. म्हणजे आम्ही 21व्या शतकात आहोत, आता आम्ही खूप प्रॅक्टिकल आहोत, म्हणून आमच्यातलं माणूस पण विसरणं हे चुकीचं आहे. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की हे सगळं जे ठरलेलं असतं हे सगळं लिहिलेलं असतं आणि ते लिहिलेलं असतं म्हणून सगळं ठरतं. म्हणजे 1993 साली जेव्हा मी औरंगाबादवरनं इथे आलो तेव्हा मला माहिती नव्हतं की आजचा दिवस, मला माहिती नव्हतं की आजचा दिवस इन्स्टावर मी प्रमोटर्स 28च्या मित्रांबरोबर बोलणार आहे. पण आजचा दिवस का आला, कारण मी एक अलबेला केला. आणि एक अलबेला मी का केला, कारण कुठेतरी ते वर लिहिलं गेलं होतं की असा सिनेमा मंगेश देसाईकडनं होणार आहे किंवा मंगेश देसाईच्या हातामध्ये किंवा मंगेश देसाईकडनं आपल्याला एक 60 मराठी सिनेमे करून घ्यायचे. त्याच्यानंतर आजचा दिवस आहे. म्हणजे मी जेव्हा पहिला सिनेमा ऍज अ लीड रोल म्हणून केला ब्लाइंड गेम राजू पाटीलचा, आणि मला त्या वर्षाचं बेस्ट सपोर्टिंग ऍक्टरचं नॉमिनेशन होतं स्टेटसाठी. बरोबर. आणि तेव्हा फारसे अवॉर्ड्स नव्हते, तेव्हा फक्त एकच अवॉर्ड होतं, दोनच अवॉर्ड होते, नॅशनल अवॉर्ड आणि स्टेट अवॉर्ड. बाकी कुठलंही अवॉर्ड फंक्शन नव्हतं. आणि तेव्हा मला जेव्हा नॉमिनेशन मिळालं तेव्हा मला आधी खूप आश्चर्य वाटलं. पण जेव्हा मी पुन्हा एकदा माझा ब्लाइंड गेम नावाचा सिनेमा बघितला तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात आली जी नाटकाच्या दरम्यान येत होती, की जसा मी नाटकामध्ये प्रेक्षकांना होल्ड करून ठेवू शकतो तसाच मी सिनेमामध्ये सुद्धा करून ठेवू शकतो.
आणि हा कॉन्फिडन्स जो होता, हा कॉन्फिडन्स मला आल्यामुळे माझा आजपर्यंतचा प्रवास चांगला गेलेला. जोपर्यंत तुम्हाला तुमच्या कामावर कॉन्फिडन्स येत नाही, किंवा जोपर्यंत तुम्ही केलेलं काम, तुमच्या कामातलं चांगुलपण आणि तुमच्या कामातली निगेटिव्हिटी, म्हणजे चांगलं आणि वाईट, हे जोपर्यंत तुम्ही सदसद विवेक बुद्धीने जज करत नाहीत, तोपर्यंत तुमची वाटचाल पॉझिटिव्ह होईल की नाही यात शंका असते. बरोबर बरोबर. आणि याच्याबरोबर मला असं वाटतं की एक म्हणजे फक्त एक कलाकार म्हणून नाही, पण एक समाजामध्ये आपण वावरत असतो, तर ती सामाजिक भूमिका ही सुद्धा तुमची बरेच लोक आहेत जे जाणून आहेत. सो त्या भूमिकेबद्दल पण थोडं जर तुम्ही सांगितलं तर थोडंसं तुम्हाला तुमचं जे इंट्रोडक्शन आहे आमच्यापर्यंत, एक वेगळं जे इंट्रोडक्शन आहे जे आमच्यापर्यंत एरवी पोहोचलेलं नाहीये, ते पोहोचेल आणि ते आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. हे बघ काय की मी जेव्हा 1993 साली औरंगाबाद मधून इथे आलो, तेव्हा माझं इथे कोणीच नव्हतं. म्हणजे मी एकटा होतो या मुंबईमध्ये, मी एकटा होतो, माझं कोणीही नव्हतं. नो डाऊट माझ्या आधी मकरंद आला होता, मकरंद अनासपुरे आणि मी, आमच्या दोघांची पेअर. आधी इकडे निघून आला आणि मी नंतर, एवढंच झालं. पण तोही तेव्हा काही एस्टॅब्लिश नव्हता की बाबा चल मंगेश आपण इकडे जाऊ, किंवा बाबा अरे माझा मित्र मंगेश आहे, याला आपण काहीतरी वेगळा रोल देता येईल का बघूया. तो त्या स्टेजला तोही नव्हता, तो सुद्धा चाचपडत होता, त्याला सुद्धा ताट तयार करायचं होतं. आता अशा परिस्थितीमध्ये माझं कोणीच नव्हतं. पण त्याही परिस्थितीमध्ये मला मुंबईतल्या लोकांनी, मुंबईतल्या माझ्या सहकलाकारांनी ज्या पद्धतीने सांभाळून घेतलं किंवा ज्या पद्धतीने मला मदत केली, ते हॅट्स ऑफ आहे. म्हणजे ते उपकार मी त्यांचे कधीच विसरू शकत नाही. म्हणजे सतीश कोळेकर झाले, स्वाती चिटणीस झाली, निर्मिती सावंत, अविनाश नारकर, त्याची मिसेस पल्लवी नारकर, डॉक्टर शरद भुताडिया, असे अनेक लोक आहेत की ज्यांनी मला, म्हणजे माझं आणि त्यांचं काही नातं नसताना सुद्धा मदत केलेली. तर मी जेव्हा माझ्या हातामध्ये थोडीशी पॉवर आली किंवा माझ्या हातामध्ये थोडे पैसे आले, तेव्हा मी हा सगळा विचार केला की त्यांचं आणि माझं काहीच नातं नव्हतं. मग त्यांचं आणि माझं काहीही नातं नसताना त्यांनी निस्वार्थीपणे मला मदत केली. म्हणजे कुठेतरी मी त्यांचं देणं लागतो, पण मला त्यांचं देणं कुठल्या रूपाने फेडायचं. तर ज्यांना आता माझी मदत वाटते किंवा ज्यांना असं वाटतं की जे माझ्याकडे मदतीसाठी येतात किंवा नकळतपणे यांचे जे उपकार आहेत त्याची परतफेड नकळतपणे मी कोणाला तरी मदत करून करत असतो, आणि मला ते आवडतं. कारण माझं नेहमी, आणि मला वाटतं की पूर परिस्थितीमध्ये तुम्ही खूप मोठी अशी मदत केलेली आहे. हो, पूर परिस्थितीमध्ये मी, विजू माने, रवी जाधव, त्याच्यानंतर सुबोध भावे, प्रवीण तरडे यांनी एक मोठा ग्रुप स्थापन केला होता. संतोष जुवेकर होता, जितेंद्र जोशी होता, असे खूप कलाकार होते. आणि आम्ही एक ग्रुप केला होता आणि त्या ग्रुपने जवळजवळ नाही म्हणलं तरी अनेक लाखांची मदत आम्ही पूरग्रस्तांना केली होती. आम्ही केली म्हणजे काय, आम्ही आव्हान केलं आणि त्या आव्हानाला सगळ्या जनतेने प्रतिसाद दिला आणि म्हणून ती मदत त्यांच्यापर्यंत पोहोचवता आली. आम्ही दूत होतो, म्हणजे आम्ही आमच्या खिशातले पैसे घालवले अशातला भाग नाही, पण आम्ही दूत होतो, मीडिएटर होतो. आणि अशा बऱ्याच ऍक्टिव्हिटी मी करत असतो आणि मला ते आवडतात, कारण त्यातनं कुठेतरी एनर्जी क्रिएट होते. आणि बघ, कलयुग आहे, कलयुगामधलं लोक असं आहे की जैसी करणी वैसी भरणी. बरोबर. तुम्ही जर समजा एक दिवस शांत बसून विचार केला, समजा तुमच्या मित्रांची लिस्ट काढली सगळ्यांनी आणि तुमच्या शत्रूंची लिस्ट काढली, तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की आपण जितक्या वेळा लोकांना मदत केली तितक्या वेळा या मित्रांनी मदत केली, आणि जेव्हा जेव्हा आपण मदत केली नाही किंवा आपण जेव्हा जेव्हा वाईट वागलो तेव्हा तेव्हा शत्रू निर्माण झाले. बरोबर. सो माझं असं म्हणणं आहे की या प्रॅक्टिकल लाईफ मध्ये आपण ऑन अँड ऑफ राहिलंच पाहिजे, पण त्याच्या बरोबरीने माणुसकी नाही विसरायला पाहिजे. बरोबर. तुझ्याकडे 100 रुपये आहेत तर तू जास्तीत जास्त 20 रुपयाची मदत करशील, बरोबर. तू 20 रुपयाची मदत करावीस, बरोबर. ती कुठेतरी तुझ्यापर्यंत पुन्हा पोहोचते कोणाच्या तरी रूपाने. बरोबर. आणि ते फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. बरोबर. सो आपण सगळ्यांनी आता जस्ट ऐकलं, मंगेश सर जसं आपल्याला सगळ्यांना माहितीये अभिनेते
आहेतच, त्याबरोबर सामाजिक जे त्यांची भूमिका आहे त्याच्याबद्दल सुद्धा त्यांनी सांगितलं. आपण सगळ्यांचं एकदा परत वेलकम करूयात. राहुलजी, आपण आलेला आहात, आपलं वेलकम. आणि अजूनही बरेच आलेले आहेत आणि मला वाटतं काही प्रश्न सुद्धा आलेले आहेत, जे प्रश्न घ्यायला आवडतील आपल्याला. सो इवन आपल्याकडे पाकिस्तानवरून सुद्धा एक व्ह्युअर आली होती. ती नक्कीच क्राईम पेट्रोलची असणार. मकसद राइट. जय हिंद. हाँ, ती बोलत होती की सर हिंदी में थोड़ा बोलिए. हाँ, आणि राहुल, थँक्यू राहुल, थँक्यू व्हेरी मच राहुल. शफाक हे आडनाव आहे तिचं. शफाक. हा, ओके. ती परत जर आहेत म्हणजे हा तसे पण आहे. आणि अजून एक आहे क्राईम पेट्रोल मधूनच तुम्हाला अजून एक हाय हॅलो असंही एक निरोप आलेला आहे. देखो, क्राइम पेट्रोल के जो मेरे व्यूअर्स हैं उनको भी मैं मेरा प्रणाम है. और ये थोड़ा मैंने अलग स्टाइल किया है, ये स्टाइल आप लोगों के लिए नहीं होगी तो ठीक है, लेकिन अभी शायद 1-1.5 महीने में वापस बाल बढ़ जाएंगे, जब वापस मैं क्राइम पेट्रोल में तुम्हारा सुनील केलकर बन के आऊंगा और वापस आपसे कहूंगा, फिर से कहूंगा, मकसद बताना नहीं बचाना है. जय हिंद. क्या बात. जय हिंद म्हणून भरपूर आपल्याकडे मेसेजेस येत आहेत. जय हिंद. आणि खूप छान वाटतंय की जसे तुम्ही स्क्रीनवर आलात तसं जय हिंद हे भरपूर वेळा आपण रिपीटेडली बघतोय. अमित पावसकर यांनी सुद्धा परत जय हिंद असं म्हटलेलं आहे. सो थँक्स एव्हरीवन की तुम्ही एवढ्या आवडीने इथे आमच्या बरोबर आहात आणि आपण गप्पा रंगवलेल्या आहेत, सुरू केलेल्या आहेत मंगेश देसाई सरांबरोबर. सर, तुमचा नाटकाचा प्रवास आणि नाटक पासून ते सिरियल पर्यंत म्हणा किंवा नाटक पासून ते फिल्म पर्यंत म्हणा, या सगळ्या प्रवासाबद्दल आणि एक सुरुवात कुठेतरी असं असतं की शफाक आलेली. हाय हाय हाय. यस शफाक हाय. और आई एम सो सॉरी, मुझे मालूम था कि मेरे बहुत सारे क्राइम पेट्रोल के व्यूअर्स है, इसलिए उनके लिए हिंदी में बात करना जरूरी है. शुरू में मैंने की थी, हिंदी से ही शुरू की थी, लेकिन बाद में वापस मराठी लैंग्वेज पे आ गया था, तो फिर से थोड़ा हिंदी में बात करूंगा मैं थोड़ी देर से आपके लिए और बाकी मेरे क्राइम पेट्रोल के व्यूअर्स के लिए. हाँ, यस. सो अजून एक प्रश्न असा आहे जो 2-3 जणांनी मला पर्सनली विचारला होता की बऱ्याचदा असं असतं की आपण कलाकार म्हटलं की एक नॉर्मल प्रश्न मनामध्ये येतो की यार हा कलाकार पर्टिक्युलर व्यक्ती आता आपल्या डोळ्यासमोर एवढी मोठी दिसतेय. जसं आपण वडिलांबद्दल म्हणतो की वडील आपल्या डोळ्यासमोर असे खूप मोठे झालेले आपल्याला दिसतात, पण मग त्यांचा जन्म कसं झाला असेल, त्यांची सुरुवात कशी असेल, त्यांचं बालपण कसं असेल, हे सगळं थोडक्यात तरी आपल्याला जाणून घ्यायला आवडतं. आणि मग जेव्हा ती मोठी व्यक्ती आपल्याला सुरुवातीपासून सांगते तेव्हा आपण त्याच्यामध्ये रमत जातो. सो तसं तुमच्याबद्दल थोडंसं प्लीज आम्हाला सुरुवातीपासून सांगा की या फील्डमध्ये तुम्ही कसे इन्व्हॉल्व्ह झालात, आलात आणि सुरुवातीपासून तुमचं बॅकग्राऊंड कसं होतं आणि कोण कोण या प्रयत्नांमध्ये तुम्हाला सपोर्ट तुम्हाला मिळाला. माझ्या घरातलं या फील्ड मध्ये कोणी नाही. ओके. मी एकमेव आहे आणि मला असं वाटतं की माझ्या नंतरही कोणी नसेल, कारण माझ्या मुलाला या फील्ड मधलं फारसं काही आवडत नाही. ओके. त्याला ही इज अ व्हेरी गुड अनालायझर. तो खूप चांगला प्रशिक्षक आहे तो आणि परीक्षक आहे, पण तो म्हणतो की मला या क्षेत्रात यायचं नाही, त्यामुळे मी तो एकटाच आहे. मला या फील्ड मध्ये यावं किंवा प्रोफेशनली यावं कधीपासून वाटायला लागलं तर माझ्या 10वी पासून. ओके. म्हणजे 10वीला काय झालं, एक असा प्रसंग घडला की मला राज्यनाट्य स्पर्धा करायचा योग आला. स्टेट कॉम्पिटिशन करण्यासाठी मला एकाने बोलवलं और एक ड्रामा था आकाश पक्षी नाम का उस स्टेट कॉम्पिटिशन में. तो उसमें मेन किरदार मेरा था और उसकी रिहर्सल वगैरह हो गई, लेकिन उसमें मैंने जज नहीं रहा था वो कैरेक्टर के लिए. लेकिन फिर भी हमारे डायरेक्टर का कहना ऐसा था कि नहीं, तुम उसमें अगर फिजिकली जज नहीं रहे हो तो भी मुझे ऐसा लगता है कि तुम वो रोल तुम्हारे एटीट्यूड से अच्छा निभा पाओगे. अब मैंने सोचा अगर
अगर मेरे डायरेक्टर को इतना कॉन्फिडेंस है तो मैंने करना चाहिए। और मैंने वो रोल किया और उस रोल के लिए भी मुझे स्टेट अवार्ड मिला था, एज अ थर्ड प्राइज मिला था बेस्ट एक्टर का। ओके, सो दॅट वॉज युअर फर्स्ट दिस थिंग, फर्स्ट प्राइज सर? नाही, त्याच्या आधी मला प्राइजेस बरेच मिळाले होते, पण 3 अंकी नाटकाचं 3 एक्ट प्ले कॉम्पिटिशन का फर्स्ट प्राइज था ये मेरे लिए। 3 अंकी नाटक? 3 अंकी नाटक होता है। ओके। क्योंकि ये स्टेट कंपटीशन जो रहती है, जो जो गवर्नमेंट की रहती है, वो 3 एक्ट का रहता है ड्रामा, या 2 एक्ट का ड्रामा रहता है, यानी मेरे ख्याल से वो 2.5 आवर का रहता है। बरोबर। तो उसमें मुझे ये किरदार मैंने किया था और मुझे बेस्ट एक्टर का थर्ड प्राइज मिला था। लेकिन उस वक्त एक आदमी, एक बंदा स्टेज पे आया और उसने मुझे गले लगाया और उसने बोला कि यू आर प्रोफेशनल एक्टर, यू आर अ प्रोफेशनल एक्टर, यू आर अ कमर्शियल एक्टर। तो मुझे उसके बारे में कुछ समझा नहीं कि ये प्रोफेशनल एक्टर और ये कमर्शियल एक्टर क्या बोल रहा है ये। बोला ठीक है, रहेगा कुछ अलग रहेगा। और मेरा सिलसिला चालू हो था, बाकी सब रिहर्सल्स करना, ड्रामा करना, 1 एक्ट कंपटीशन में जाना वगैरह सब कुछ चल रहा था। लेकिन हुआ ऐसा कि कुछ दिन के बाद मैंने एक ड्रामा देखा मराठी औरंगाबाद में, और वो ड्रामा देखने के बाद मुझे ऐसा लगा कि यार ये ऐसी एक्टिंग मैं करता हूँ स्टेज पे, तो ये जो एक्टर है इसमें और मुझ में क्या फर्क है। बाद में मुझे फर्क पता चला कि ये काम करने का वो पैसा लेता है और मैं पैसा नहीं लेता हूँ, मैं सिर्फ सर्टिफिकेट लेता हूँ। ओके, इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग। समझ में आया कि वो कमर्शियल है क्योंकि वो पैसा लेता है। हाँ, हाँ। और मैं एक्सपेरिमेंटल हूँ मैं एक्सपेरिमेंटली क्योंकि मैं पैसा नहीं लेता। और उस वक्त मुझे समझ में आया कमर्शियल और प्रोफेशनल एक्टर क्या रहता है, और मैंने तय कर लिया कि मुझे कमर्शियल एक्टर बनना है, मुझे प्रोफेशनल एक्टर बनना है। और राईट म्हणजे त्या दृष्टिकोनातनं मी प्रयत्न सुरू केले आणि योगायोगाने मला चांगली कामं मिळाली आणि एक कॉन्फिडन्स असा आला जेव्हा थिएटर मी करत होतो तेव्हा की मी कुठलीही गोष्ट करतोय तर लोक त्याच्यामध्ये माझ्या बरोबर यायचे, म्हणजे माझ्यावर अटॅच व्हायचे, डिटॅच नाही व्हायचे। आणि माझ्या गोष्ट लक्षात की नाही, आपल्या बरोबर लोक चालतात म्हणजे आपण त्यांच्यासाठी काहीतरी करतो आहोत, आपण त्यांचे एंटरटेन करतो आहोत, त्यांना ते आपले आहेत। आणि तिथनं माझा कॉन्फिडन्स वाढला। रश्मी हाय, क्या बात सर। अजून एक चांगली बातमी अशी आहे, वी हॅव अ पर्सन उज्जाल फ्रॉम नेपाल। सो नेपाल से भी कई सारे लोग हमें जुड़ रहे हैं एंड इट इज रियली ट्रीट टू वॉच। हाय उज्जाल, हाय। एंड उन्होंने कहा है सर आई एम बिग फैन ऑफ यू, एंड नेपाल में भी शायद वो देखते होंगे आपको, तो उन्होंने लव फ्रॉम नेपाल ऐसा भेजा है एक मैसेज। लव यू, थैंक यू। And Anagha Zawkar from Spandan Kavya Manch, she is also online. Okay. Anagha has also joined. Hi Anagha. Yes. So next. सगळे घरातच असल्यामुळे एक बरं झालं की 5:30 वाजल्यापासून आपण सगळे एकत्र आहोत, दुसऱ्या घरात अजून सुद्धा आपण एकत्र एकाच घरात आहोत। क्या बात। येस। आणि अजून एक प्रश्न असा आलाय सर, इन शॉर्ट हाऊ विल यू एक्सप्लेन द वर्ड एंटरटेन, म्हणजे एंटरटेनमेंट वर्ल्डला आपण कसं डिफाईन कराल, हाऊ विल यू एक्सप्लेन दॅट? एंटरटेनमेंट डिपार्टमेंट हे असं आहे की 2 गोष्टीसाठी मला त्याच्याबद्दल एक्सप्लेनेशन द्यावं वाटतं। एक म्हणजे त्यांनी निखळ आपले टेन्शन घालवून टाकावेत, त्यांनी निखळ आपल्याला हसवावं, त्यांनी विनोद करावेत आणि त्यांनी आपल्या टेन्शन मधनं आपल्याला डिटॅच करावं। आणि दुसरं मला असं वाटतं एंटरटेनमेंट मधनं आपल्याला काहीतरी मिळावं, माणूस म्हणून आपली प्रगल्भता होण्यासाठी आपल्याला काहीतरी मिळावं, अशा एंटरटेनमेंटच्या 2 संज्ञा मला कराव्याशा वाटतात। ओके। आणि या एंटरटेन फील्ड मध्ये जेव्हापासून आपण आलात तेव्हापासून जसं तुम्ही म्हटलं की एक एक्सपेरिमेंटल टाइम पिरियड होता की ज्या वेळेला आपण एक्सपेरिमेंटल करायचात,
तर तो काळ कसा होता आणि तो काळ आत्ताच्या काळपेक्षा किती वेगळा आहे आणि कशा पद्धतीने वेगळा आहे? म्हणजे आम्ही तर तो काळ काय बघितला नाही जो तुम्ही अनुभवला. सो तुमच्या अनुभवातून कदाचित आम्हाला तो काळ बघायला मिळेल सर. हे बघ, एक्सपेरिमेंटल मी जेव्हा करत होतो तेव्हा ना सगळ्या लोकांना एक अशी काय म्हणतात, एक ऊर्जा होती. हर एक को कुछ अच्छा करके दिखाना था. हर एक बंदा उस कड़ी से जुड़ा हुआ था. अभी मुझे ऐसा लगता है कि हर एक उतनी उसमें एनर्जी नहीं रही है. उसे इमीडिएट पैसा चाहिए, उसे इमीडिएट फेम चाहिए, ग्लैमर चाहिए. तो इसकी वजह से एक्सपेरिमेंटल थिएटर थोडासा कम हो गया. म्हणजे वेगवेगळे प्रयोग करणं थोडे थांबले, लोकांचं गॅदरिंग थांबलं. बरोबर. आणि आता काय झालं की मला टीव्हीवर कधी पटकन दिसता येईल किंवा मला पटकन कधी मला ग्लॅमर मिळेल, मला पटकन कोणतरी माझ्यावर सेल्फी कसा काढेल, या ह्याच्यामध्ये खूप लोक अडकलेले आहेत. त्यांची चूक म्हणणार नाही मी, कारण एवढे चॅनल्स आहेत की कुठल्या तरी चॅनलमध्ये आपण दिसावं हे वाटत असतं आणि कोणीतरी माझा पण सेल्फी काढावा असं पण वाटत असतं. पण हे सगळं असताना सुद्धा आपण जर नवीन नवीन प्रयोग केले नाहीत तर आपल्या डेव्हलपमेंट होणारच नाही. आणि डेव्हलपमेंट झाली नाही तर आपलं भविष्य चांगलं नाही. ओके. सो एक्सपेरिमेंट करत राहणं खूप गरजेचं आहे. बरोबर. आणि सर आपल्या नाटकाच्या म्हणजे जेव्हा कमर्शियल कडे आपण थोडस जर वळूयात तर मग प्रोफेशनल म्हणा किंवा कमर्शियल म्हणा ही रंगभूमी इथून सुरुवात पासून ते जाऊबाई जोरात पर्यंतचा एक प्रवास आणि तो खूप सुखकर असा तुमचा गेलाय. त्याचे किस्से आणि त्याची कशी सुरुवात झाली आणि या नाटकाचा पर्टिक्युलरली अनुभव कसा ते प्लीज तुम्ही आम्हाला सगळ्यांना सांगा ना. जाऊबाई जोरातच्या आधीचा माझा अनुभव असा फार काय म्हणतात खूप प्रसन्न होता अशातला भाग नाही. कारण जाऊबाई जोरात जो हिंदी वाले हैं मेरे क्राइम पेट्रोल के दोस्त, तो उनको बताना चाहूंगा कि जाऊबाई जोरात नाम का एक मराठी प्ले था जिसके मैंने 1154 शोज किए हैं, थिएटर शोज, ऑल ओवर इंडिया. हैदराबाद से लेके तो इधर कॉर्नर तक, कोकण तक मैं उसके सब शो कर चुका हूँ. 1154 शो. तो वो मेरे जीवन का सबसे सुपर डुपर हिट ड्रामा था, थिएटर शो था. और उसके पहले जो मुझे एक थिएटर शो मिला था हैप्पी बर्थडे नाम का, तो दॅट वॉज माय टर्निंग पॉइंट इन माय लाईफ, कमर्शियल लाईफ. म्हणजे झालं असं की ते नाटक मला मिळालं, त्या नाटकाचं मला बेस्ट ऍक्टरचं प्राइज मिळालं. माझी सगळीकडे चर्चा सुरू झाली की कोण मुलगा आहे, कसा आहे, हा कुठून आला वगैरे वगैरे. पण त्याच्यानंतर माझ्याकडे काहीच काम नव्हतं. पुन्हा एक वर्ष गॅप गेल्यानंतर मला राहिले दूर घर माझे नावाचं नाटक मिळालं, पुन्हा अवॉर्ड्स मिळाले सगळे, पण पुन्हा एक वर्ष काहीच काम. ओके ओके. पण त्या काळामध्ये काय, त्या काळामध्ये मी घरी जायचो, औरंगाबादच्या ड्रामा डिपार्टमेंटला जाऊन मी टाइमपास करायचो. मैं वहां के लोगों के साथ रहता था, वहां के लड़कों के साथ रहता था, एक्सपेरिमेंटल कुछ ना कुछ करता था, जिस वजह से मेरी एनर्जी काबू में रहे, टिकी रहे और वो बढ़ती रहे, इसलिए. और वापस मैं मुंबई आता था. लेकिन जब जाऊबाई जोरात ये जो ड्रामा है, ये पुरुषोत्तम बेर्डे नाम के एक डायरेक्टर है मराठी में, बहुत बड़े डायरेक्टर है, लक्ष्मीकांत बेर्डे जी के भाई हैं. तो उन्होंने मुझे ये ड्रामा दिया और त्यांनी एक नाटक, एक एकांकिका बघितली होती. ती एकांकिका बघूनच त्यांनी मला सांगितलं होतं की तुझ्यासाठी मी एक नाटक लिहिणार आहे, ते कधी येईल सांगता येत नाही, पण ते तूच करणार आहेस. क्या बात, क्या बात. सही. ये जो बात थी, ये बात उन्होंने मुझे 1994 में कही थी और वो जो ड्रामा है वो 1999 अप्रैल 30 को शुरू हुआ था. ओके. क्या बात, क्या बात. इवन आई स्टिल रिमेम्बर पुरुषोत्तम बेर्डे सर जब एकेडमी ऑफ थिएटर आर्ट्स में आते थे और जब हमारे इंटरेक्शन होता था तो उस बार भी कई सारी बार उन्होंने जाऊबाई जोरात इस प्ले को सराहा है, अप्रिशिएट किया है और आपका भी कई बार नाम उनके मुंह से मैंने उस वक्त बहुत सुना था. सो इस नाटक के दरमियान क्या क्या किस्से हुए
कुछ किस्से तो हुए होंगे अभी। अगर कलाकार दो चार एक साथ आ जाए तो कुछ ना कुछ छेड़छाड़ हो ही जाती है, और उसमें से मजा मस्ती कुछ तो तैयार हो ही जाती है। तो ऐसे कुछ हल्के फुल्के अनुभव अगर आप हमसे शेयर करो तो अच्छा लगेगा। नहीं, वो जो ड्रामा था जाऊ भाई जोरात, उसमें किस्से किस्से थे, हाँ। क्योंकि उसमें अच्छा। 16 लेडीज, 16 लेडीज एंड 2 ओके। मेल, फीमेल मेल्स, हाँ। मेल मेल, सिर्फ 2 आदमी मेल्स, थे और बाकी हाँ। 16 सब फीमेल्स थी। तो किस्से तो हो हाँ। गई। रोज के अलग अलग झगड़े, रोज के अलग अलग नाटक। बट हाँ। जाओ भाई ये जो ड्रामा था, इसने मुझे बहुत कुछ सिखाया, इसने मुझे बहुत कुछ दिया। उसने मुझे घर दिया, उसने मुझे मेरी शादी उस ड्रामा के दरमियान ही हुई है, क्योंकि उसमें मेरी वाइफ जो थी उसमें काम करती थी। देन मेरा घर हुआ, मुझे फेम मिला, पैसा मिला, ये सब कुछ जाऊबाई जोरात के वक्त ही हुआ। और मुझे एक पहचान मिली कॉमेडी, एज अ कॉमेडियन। अब जितने भी मेरे क्राइम पेट्रोल के दोस्त हैं, वो सोच रहे होंगे ये क्या कॉमेडी, लेकिन सच में बोलता हूँ दोस्तों, मेरी कॉमेडी आप देखिए, फेसबुक पेज पे जाइए, मंगेश देसाई नाम डालिए, आपको दिखेगा कि मैं बहुत अच्छी कॉमेडी करता हूँ। नहीं, इवन मैंने जो फॉलो किया काफी सारा फू बाय फू, इवन विक्रम हाँ, गायकवाड़ इज विथ अस। विक्रम, वेलकम टू द पेज। सो विक्रम सुद्धा आहे, हॅपी टू सी यू विक्रम पण हिअर आला का विक्रम. विक्रम? हो, विक्रम पण विक्रम आलाय. बऱ्याच दिवसानंतर भेटला फेसबुकवर मला, हाँ, इंस्टाग्रामला. इंस्टाला। सो ये मैं कह रहा था कि जो फू बाई फू है उसका भी काफी सारा कॉमेडी का, कई सारे स्किट्स है, और कई सारे अलग अलग लोगों के साथ आपने एक उनका मिनिट, एक वो। मिनिट, एक हाँ. मिनिट, एक जस्ट डिस्टर्ब करतो मी। शायद हाँ. मेरी बैटरी लो हो रही है, मैं जरा हाँ. उसको चार्जर लगाता हूँ। एक मिनट, एक मिनट। यस यस सर, यस सर. इन द मीन टाइम, ओके, और भी कई सारे लोग हैं। स्वराज, जीवलगा, स्टार प्रवाह, ये एक अकाउंट है। और अनुष्का टूर्स एंड ट्रेवल्स, ये एक अकाउंट है। किशोर जी नमस्ते, मकवाणा जी नमस्ते, यस, काफी सारे लोग हैं। तो सो वो जो एक सर, अगर मैं आपको पूछूं, रेडी यस, सर? यस, यस। सो वो जो एक होता है ना कि अभी कि जैसे जैसे आपने बोला कि जाऊबाई जोरात और फू बाई फू, तो मुझे खास कर एक सवाल जो मेरे पास है कि फू बाई फू में एक ऐसे कलाकार है जो आज हमारे साथ नहीं है, जो है सतीश तारे जी। हाँ, तो उनके साथ आपको काम करने का अनुभव मिला। इवन विशाखा जी आने वाली है ये कुछ एक दो दिन में ही, तो उनके साथ का अनुभव और उनके बारे में अगर हम थोड़ा सा कहें तो शायद उनको भी अच्छा लगे, जो आज तो हमारे में नहीं है लेकिन फिर भी कहीं ना कहीं हमारे सभी के मन में वो है। सो नहीं, उनके साथ का अनुभव। सतीश तारे बहुत बड़ा एक्टर था, बहुत हम्म. वर्सटाइल एक्टर था। वो बहुत अच्छा हम्म. सिंगर था, बहुत अच्छा वादक था, बहुत अच्छा हर हम्म. इंस्ट्रूमेंट वो बजाता था। और इतना ही नहीं, बहुत एनर्जेटिक था। और हम्म. उसके साथ मैंने बहुत काम किया, काफी काम किया है। और वो राइट. काम के वक्त सिर्फ उसका एक जो प्रॉब्लम था ना, उसका दिमाग एक जगह नहीं रहता था। हम्म. हो सकता है हाँ. वो इसके वजह से नहीं था, क्योंकि वो मल्टी टैलेंटेड था। हो सकता एग्जैक्टली. है इसके वजह से उसका दिमाग राइट राइट एक जगह पे नहीं रहता होगा। लेकिन राइट उसके राइट साथ राइट. काम करने का मजा भी बहुत आया, और अच्छा अनुभव था उसके साथ काम करने का। और सर पुरुषोत्तम बेर्डे, इनके साथ जो आपने इतने, जैसे आपने एक्सप्लेन किया कि 1000 के ऊपर शोज गए, और पुरुषोत्तम बेर्डे एक ऐसे डायरेक्टर है कि जिनके साथ काम करने का मौका मिलना ये बहुत बड़ी बात है। और इंडस्ट्री में काफी सारे ऐसे लोग हैं, जब उन्होंने भी हमें बताया था कि काफी सारे ऐसे लोग हैं जो उनके नाटकों से अभी आगे बढ़े और बहुत बड़े पैमाने पे वो कुछ काम कर रहे हैं। तो उनके साथ का अनुभव आपको कैसा लगा? नाही, एक तर त्यांच्या ज्या आयडिया असतात त्या फार इनोव्हेटिव्ह असतात. ओके. म्हणजे फारच वेगळ्या आयडिया असतात त्यांच्या, ज्या आजपर्यंत कोणी बघितलेल्या नाहीत. म्हणजे जाऊबाई जोरात हे नाटक जे आहे, हे इमॅजिनेशनच्या पलीकडे होतं. हाँ. म्हणजे हे
असं कसं कसं होईल, एका बसमध्ये नाटक कसं घडेल, मग ते मागे कसं टीव्हीचं सगळं दिसेल, असं आम्हाला सगळ्यांना प्रश्न होते आणि शंका पण होत्या की होईल की नाही. पण जेव्हा आम्ही त्याची रंगीत तालीम बघितली तेव्हा आम्हालाच आश्चर्य वाटलं की हे सगळं घडतंय आणि खरंच बस दिसतेय, ती खरंच बसच्या मागचं ते दिसतंय, खरंच तो बस मधला टीव्ही दिसतोय. त्यामुळे पुरुषोत्तम बेर्डे हे इनोव्हेटिव्ह काम करणारे आहेत आणि त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव हा, म्हणजे जसं मी त्यांना पुरू दादा म्हणतो, एखाद्या दादा बरोबर काम करायचा अनुभव कसा असतो, एकदम कॉन्फिडेंटली असतो, तसाच अनुभव त्यांच्याबरोबर होता. राइट राइट। और अभी थोड़ा सा मोड़ इस तरफ लेते हैं आपके किरदारों की तरफ। आपकी एक भूमिका थी जो शायद खेळ मांडला, शारदा है, पीहू है, सांसवी है, प्रथमेश जी है, काफी सारे लोग हैं जो अभी बाद में भी जुड़े। सो ये किरदारों की जो श्रृंखला है और उसमें खेळ मांडला, इस भूमिका के लिए आपको पुरस्कार भी प्राप्त हुआ था। तो जो भूमिका और उनमें जो पुरस्कार, तो इनके बारे में आप थोड़ा उसका एक्सपीरियंस हमें प्लीज बताइए। खेळ मांडला ये जो फिल्म थी 2012 में मैंने की थी, और उसमें जो मेरा किरदार था वो दासू नाम का एक किरदार था। ये झोपड़पट्टी में रहने वाला है, स्लम एरिया में रहने वाला है और कठपुतली का काम करने वाला है, ऐसा उसका किरदार था। आता त्याच्यासाठी ना मला खूप गोष्टींची तयारी करावी लागणार होती। एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, तो स्लम एरियामध्ये राहतो म्हणजे तो घाणीत राहतो बऱ्यापैकी, कारण स्लम एरिया म्हणलं की बाजूला गटार आला, अमुक तमुक या सगळा भाग आलाच, आणि हे सगळं आहे। पण हे सगळं करत असताना मला एक सगळ्यात मोठं चॅलेंज असं होतं की ऍज अ ह्युमन म्हणून मी कधीच त्या भागात गेलो नाही, म्हणजे जर ऍज अ ह्युमन म्हणून मी कधीच त्याचा अनुभव घेतला नाही तर कधीतरी मला ती घाण वाटेल, बरोबर, सगळ्या माझ्या एक्सप्रेशन्स येतील, रिएक्शन्स येतील, पण त्या सगळ्या येऊ नयेत, मी त्यांच्यातलाच एक वाटावा म्हणून मी अनेक दिवस जितक्या घाणीत जाता येईल तितक्या घाणीत जात होतो, का तर त्याची सवय मला व्हावी। मी रेग्युलर पब्लिक टॉयलेट मध्ये जायचो, का तर त्या पब्लिक टॉयलेटच्या वासाची मला सवय व्हावी, म्हणजे घाण वासाची मला सवय व्हावी, आणि माझ्या एक्सप्रेशन मध्ये कुठेही असं दिसू नये की आजूबाजूला एवढे घाण आहे म्हणून त्याच्या चेहऱ्यावर एक्सप्रेशन आलेले आहेत। तर तो त्याच एरियातला आहे, तो तिथेच राहणार आहे, आणि मला अशी खूप तयारी मी केली। मी त्याच्यासाठी त्या मुलीबरोबर माझं जे कन्व्हर्सेशन होतं, ती मुखी, आंधळी आणि बहिरी मुलगी होती, मला ते सुद्धा शिकावं लागलं, मी ते सुद्धा शिकलो। कठपुतल्यांचा खेळ मी शिकलो, कारण कठपुतल्या आपल्याला दिसतं, म्हणजे आपण जेव्हा बघतो खेळ तेव्हा आपल्याला जनरल वाटतं फक्त बोटा हलवतात वगैरे, तर असं नसतं, त्याची खूप वेगळी स्टाईल असते। त्याच्याजवळ 5 का 7 दोऱ्या असतात त्याच्या वेगवेगळ्या, अंगठ्याला 2 असतात, एक इथे, इथे आणि अजून एक इथे, अशा 5 का 7 दोऱ्या असतात, त्या सगळ्या ऑपरेट करायच्या असतात। ते मी शिकलो। आणि खेळ मांडला ये मेरी फिल्म हा माझा सिनेमा हॉटस्टारवर आहे, तो तुम्ही आता बघू शकता, आणि नक्की होम क्वारंटाईन असताना तो सिनेमा तुम्ही नक्की बघा, तुम्हाला तो खूप आवडेल आणि खूप इमोशनल आहे, त्यामुळे घरच्यांना सगळ्यांना घेऊन बघा। त्याच्यामध्ये वडील आणि मुलगी यांचं खूप छान नातं त्या सिनेमामध्ये दाखवलेलं आहे, आणि या सिनेमाचं मला स्क्रीन अवॉर्ड मिळालं होतं, स्टेट अवॉर्ड मिळालं होतं, 3rd एशियन फिल्म फेस्टिवल अवॉर्ड मिळालं होतं, साऊथ आफ्रिकन फिल्म फेस्टिवल अवॉर्ड मिळालं होतं, अनेक अवॉर्ड बेस्ट ऍक्टरचे मिळाले होते। ग्रेट ग्रेट ग्रेट। कोणीतरी मला हुप्पा हुय्याचा एक प्रश्न विचारला याच्यात। हुप्पा हुय्या नावाचा माझा एक सिनेमा होता जो झीला बऱ्याचदा दाखवतात, आणि त्याच्यामध्ये मी एक विदूषकाची भूमिका केली होती। म्हणजे माझं नेहमी असं म्हणणं आहे की नटानी त्याच्या रोलची लेंथ नाही तर त्याच्या रोलचं वेटेज बघितलं पाहिजे। म्हणजे हुप्पा हुय्या या सिनेमामध्ये सिद्धार्थ हिरो होता आणि मला फक्त 7च सीन होते, पण त्या 7 सीन असताना सुद्धा मला पुन्हा त्या सिनेमासाठी अवॉर्ड मिळालं होतं। आणि एवढंच नाही तर आजही मला त्याचा प्रेक्षक वर्ग जेव्हा जेव्हा भेटतो तेव्हा तेव्हा कडकडून मिठी मारतो आणि हुप्पा हुय्याबद्दल आवर्जून बोलतो। क्या बात, क्या बात। नाही, हे आम्ही स्वतःहून सुद्धा अनुभवलंय, आम्ही स्वतःहून सुद्धा अनुभवलंय। येस,
कोणतरी मला प्रश्न विचारलाय, सिद्धार्थ सोबतचा एक्सपिरियन्स कसा होता. सिद्धार्थ सोबतचा एक्सपिरियन्स एकदम छान. सिद्धार्थ जाधव हा खूप एनर्जेटिक ऍक्टर आहे आणि खूप चांगला नट आहे, खूप चांगला माणूस आहे. नो डाऊट अबाउट हिम. उप्पाहुया, येस सर, मी बिग फॅन आहे. स्वॅपी, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू. आणि अजून एक आहे सर की बायोस्कोप मध्ये सुद्धा तुमची एक अशी अप्रतिम भूमिका आम्ही बघितलेली आहे. त्या भूमिकेला साकार करण्यासाठी म्हणजे काय ती मेहनत लागली. जैसे हिंदी के दर्शकों को मैं थोड़ा सा रिपीट कर दूं, सर ने ये कहा है पहले ही, एक्सप्लेन किया है कि किसी भी किरदार को हम जब देखते हैं तो उसके पीछे कितनी मेहनत लेनी पड़ती है. ये हम हिंदी के लोगों के लिए वापस रिपीट कर रहे हैं ये चीज जो सर ने एक्सप्लेन की. अब हम जानना चाहते हैं कि बायोस्कोप की जो भूमिका है उसको साकार करने के लिए काफी सारी आपको मशक्कत करनी पड़ी होगी या फिर सादगी से हो गया, तो वो क्या है प्लीज हमें बताइए. बायोस्कोप में मैंने जो किरदार किया था वो एक बैल नाम की एक मूवी थी, उसमें का किरदार था और वो विदर्भ साइड का है. तो सबसे पहले मुझे चैलेंज तो थी कि विदर्भियन मराठी मुझे सीखनी थी, क्योंकि जैसा देखिए वो लैंग्वेज, जैसा पंजाबी हिंदी अलग है. हाँ, लैंग्वेज जैसा पंजाबी हिंदी है, जैसा उत्तर प्रदेशी हिंदी है, वैसा ही एक हमारा विदर्भ का, नागपुर का हिंदी है, मराठी है. तो एक तो मुझे वो सीखनी थी, वो एक पहला चैलेंज था. दूसरा चैलेंज ये था कि वो जो हमें शूट करना है वो नागपुर में ही करना था. नागपुर के एक उसके बगल वाले गांव में करना था जहां टेम्परेचर था 47 डिग्री. ओ माय गॉड. और वो 47 डिग्री में ही हमें शूट करना था. हाँ. उसकी एक मांग ऐसी थी कि वही उतने ही डिग्री में शूट करना है, वही शूट करना है और वही लैंग्वेज में शूट करना है. तो मुझे वो लैंग्वेज सीखनी थी, 47 डिग्री में मुझे शूट करना था. और ये सब कुछ करते हुए मुझे एक्टर के कोई भी नखरे दिखाने नहीं थे कि मुझे वैनिटी चाहिए, मुझे पर्सनल मेकअप आर्टिस्ट चाहिए, मुझे यही खाना चाहिए. ये कुछ दिखाना नहीं था, क्योंकि मेरा जो किरदार था, माझा जो रोल होता, तो तिथल्या एका क्या बोल सकते हैं उसको, एक फार्मर का, लेकिन ऐसा फार्मर जिसने बहुत कुछ सहा है, वो बहुत फ्रस्ट्रेशन में, ऐसे वो फार्मर का किरदार था. तो वो सब करने के लिए वो सब बॉडी में दिखना चाहिए, पूरे चेहरे पे दिखना चाहिए, फिजिक में दिखना चाहिए, वर्ड्स में दिखना चाहिए, वर्डिंग में दिखना चाहिए. इसलिए सब ये मुझे करना पड़ा. और मुझे बहुत अच्छा लगा कि जब वो उसका प्रीव्यू था गोवा फिल्म फेस्टिवल में, और उस वक्त मेरे साथ जितने भी लोगों ने बात की, उन सब लोगों ने इतना ही कहा कि सर हमें बिल्कुल आप मुंबई या औरंगाबाद के नहीं लगे, आप हमें विदर्भ के ही लग रहे थे, क्योंकि आपकी लैंग्वेज पूरी वही लैंग्वेज थी. क्या बात, क्या बात, क्या बात. और ये सारा जो चैलेंज था वो कितने दिनों में आपको कंप्लीट करना था? ये मैंने 13 दिन में वो शूट किया था, क्योंकि वो शॉर्ट फिल्म थी, 22 मिनट्स की फिल्म थी. 13 दिन कंटिन्यूस. हम लोग अमरावती के बाजू में एक गांव है, उस गांव में थे. 13 दिन. सवेरे हम लोग 7:30-8 बजे निकलते थे शूट के लिए, और शाम को 7 बजे आते थे. जब घर से जाते थे, होटल से जाते थे, तो धूप रहती थी. जब उधर से घर होटल पे आते थे तो धूप रहती थी, और होटल में आने के बाद पूरा होटल गर्म रहता था, क्योंकि हमें स्ट्रिक्टली कहा गया था किसी को भी एसी रूम मिलेगी नहीं. ओके, ओके. तो रियली हैट्स ऑफ. ये जो बायोस्कोप फिल्म है, ये बायोस्कोप फिल्म आप लोगों को नेटफ्लिक्स पे देखने के लिए मिलेंगी. वो अभी भी उस नेटफ्लिक्स पे है, और आप जरूर देखिए बायोस्कोप ऑन नेटफ्लिक्स और खेड़मांडला ऑन हॉटस्टार. राइट. सर, अगर आपके पास थोड़ा और 5-10 मिनट हो तो काफी सारे आम जिंदगी के सवाल लोग आपसे पूछ रहे हैं, और काफी सारे हिंदी के दर्शक है. इवन उन्नी कृष्णन नायर जी इन्होंने कॉम्प्लीमेंट दी है कि योर डायलॉग डिलीवरी इज एक्सीलेंट. एंड एक सवाल भी आया है कुछ पाकिस्तान से, एक सवाल आया हुआ है कि आपकी रियल लाइफ के बारे में बताइए, कि जैसे मेरा रियल लाइफ एकदम सॉल्व है.
रियल लाइफ में एक बीवी है, रियल लाइफ में एक बच्चा है, रियल लाइफ में एक घर है, और रियल लाइफ में मेरा एक स्टूडियो है जहाँ कुछ सीरियल का शूट चलता है। बाकी रियल लाइफ में मैं बहुत सारी सोशल एक्टिविटी करता हूँ और एक नॉर्मल इंसान की तरह मैं जीता हूँ। ओके. आणि अजून एक स्टार प्रवाह जीवलगा या अकाउंटवरून प्रश्न आला की आता तुमचा नवीन प्रोजेक्ट काय आहे यापुढे? यापुढे माझे 3 फिल्म्स रिलीजला आहेत. एक वाजवू का बँड बाजा आहे, एक झोलझाल नावाचा आहे आणि एक आहे आमदार निवास. आणि या व्यतिरिक्त माझे 3 फिल्म्स फ्लोअरला जातील जेव्हा केव्हा हे सगळं आपलं लॉकडाऊन संपेल तेव्हा. आणि आय डोंट नो, म्हणजे त्यातल्या एका निर्मात्याचा काल फोन आला होता की कुठल्याही परिस्थितीत सर आपल्याला तो सिनेमा करायचा आहे म्हणजे करायचा आहे. अशाच प्रत्येक निर्मात्याचा मला फोन यावा आणि ते प्रोजेक्ट सुद्धा पूर्ण व्हावे. ना डेफिनेटली जर ते प्रोजेक्ट पूर्ण झाले आणि व्हायलाच पाहिजे, त्यामुळे त्या निमित्ताने आम्ही परत एकदा तुम्हाला स्क्रीनवर बघू शकू. आणि थोडक्यात जर आपण फ्लो बघितला तर जसं आमचं सगळं 7 मजली, हुप्पा हुय्या, टूर एक जे सिरियलची तुम्ही भूमिका थोडीशी मांडलेली होती, सांगितलं होतं, आणि परी हूं मैं हा एक सिनेमा, बाबा लगीन, जजमेंट, लाल बत्ती, हे एवढेसे अनेक जे सिनेमे आहेत आणि आता रिसेंट जे आलेत जसं लाल बत्ती, जजमेंट किंवा हे, तर याबद्दल थोडंसं जरा प्लीज सांगा एक्सपिरियन्स, तर आम्हाला सगळ्यांना ऐकायला आवडेल. नाही, आता हे बघ कसं आहे हर्षल, म्हणजे लाल बत्ती हा सिनेमा होता रिअल स्टोरीवर आधारित होता. त्याच्यात मी एका कमांडो ऑफिसरची भूमिका केली होती. त्यासाठी मी 21 दिवस कमांडो ट्रेनिंग घेतलं होतं. त्याच्यानंतर दुसरा खेळ मांडल्याबद्दल तर मी तुम्हाला सांगितलंच आहे. एक अल्बेलाबद्दल आपण सुरुवातच केली होती. मी आतापर्यंत जेवढ्या फिल्म्स केल्या आहेत ना, मी प्रत्येक सिनेमाला वेगवेगळं कॅरेक्टर उभं करायचा प्रयत्न केलाय. मला तेच कॅरेक्टर करायला आवडत नाही. किंवा जर समजा योग असा आला की नाही तेच कॅरेक्टर आहे, तरी मी त्यातल्या त्यात वेगळं काय करता येईल याचा मी नक्की प्रयत्न करत असतो. बरोबर. माझा आयडॉल जो आहे तो संजीव कुमार माझा आयडॉल आहे. आणि संजीव कुमारांच्या तुम्ही जर फिल्म सगळे बघितले असतील तर सगळे वेगवेगळे फिल्म्स आहेत. त्यांच्यासारखा जिवंत अभिनय, नॅचरल अभिनय मला नाही वाटत कुठल्या कलाकाराने आतापर्यंत जुन्या कलाकारांनी केला असेल. म्हणजे दिलीप साहेब तर आहेतच, यात काय वाद नाही, पण संजीव कुमारांचा अभिनय बघताना खूप असं वाटतं की नाही हा माणूस आपल्या जवळ आहे किंवा या माणसाची कथा आपण बघतो आहोत. बरोबर. सो मी दरवेळेस वेगवेगळं काहीतरी चांगलं करायचा प्रयत्न करत असतो. आणि नो डाऊट हे तुमच्या प्रेक्षकांमुळेच मला साध्य होतं. कारण तुम्ही जर मला साथ दिली नाही आणि असे जर समजा माझा फॅन फॉलोअर्स किंवा माझ्या कामाबद्दल बोलणारे नसतीलच तर मला कळणारच नाही माझं काम चांगलं होतंय की नाही होत. डेफिनेटली वी आर विथ यू सर. आणि या सगळ्या प्रवासानंतर इन सारे जो आपका जो ये रहा है, उसके बाद अब आते हैं एक ऐसे सवाल पे जो मुझे पर्सनली अच्छा लगेगा पूछना कि आपने पिछले ही साल एक ऐसी एक अलग सी कुछ चीज समाज में या एजुकेशन के प्रशिक्षण के फील्ड में लाई, जो जिसका नाम है बाल रंगकर्मी योजना. तो क्या ऐसा आपके मन में आया और आपने सोचा कि नहीं ये बाल रंगकर्मी, और ये क्या है बाल रंगकर्मी, क्या है ये भी हमें सबको जानना है, तो प्लीज उसके बारे में कुछ बताइए. नहीं, ये तो बाल रंगकर्मी योजना जो है ये पूरे इंडिया में, मैं तो मैंने 100% कहूंगा कि पूरे इंडिया में एक ही जगह हुई है, वो है ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशन में, TMC. म्हणजे बाकी कहीं नहीं है सर. ये भारतामधले इंडिया में कहीं पे भी ये नहीं है. ये कहीं पे भी नहीं. और ये मुझे क्यों करनी लगी कि जब मैंने देखा कि म्युनिसिपैलिटी के स्कूल में जो बच्चे हैं उनमें भी बहुत सारा टैलेंट है, लेकिन उनको अच्छी दिशा नहीं मिलती है, मार्गदर्शक नहीं मिलता है. तो मैंने ऐसा सोचा कि क्यों ना हम लोग इनके लिए कुछ करें. और मेरे दिमाग में ऐसा आया कि जो लोग हर साल गैदरिंग में काम करते हैं, जो लड़के लड़कियां छोटी छोटी जो 7th 8th और 9th 6th 7th 8th 9th की लड़के लड़कियां हैं, तो क्यों ना हम उनको
एक ऐसा कुछ ग्रूमिंग सेशन दे कि जिसकी वजह से उनका कॉन्फिडेंस बढ़ जाए और उन्हें भी लगे कि मैं अच्छा काम कर सकती हूँ या मैं अच्छा काम कर सकता हूँ, और वो छोटा टैलेंट समाज के सामने आ जाए। और इसलिए मैंने ये बाल रंगकर्मी योजना बनाई, और मुझे कहने में बहुत अभिमान, मुझे बहुत अच्छा लगता है, आई एम प्राउड फॉर दैट कि उसका पहला साल बहुत अच्छा गया। सारे जो प्रशिक्षक थे, हाँ. जवळजवळ 9 प्रशिक्षक होते, हर्षल हो. सुद्धा होता आमच्या बरोबर, ते सगळे थँक्स सर. प्रशिक्षक प्रशिक्षित होते, ते सगळे प्रशिक्षक राईट. प्रशिक्षित असल्यामुळे त्या मुलांना त्यांना चांगलं प्रशिक्षण देता आलं। आणि तो त्या दिवशीचा कार्यक्रम जो हम लोगों ने एक इवेंट किया उन बच्चों को लेकर, उन बच्चों की एक्टिंग हम लोगों ने दिखाई सब लोगों को, तो सब लोग एकदम परेशान से हो गए कि ये इतने अच्छे लड़के हैं, ये इतने अच्छे एक्टर हैं। और तुरंत उन्होंने हमें नेक्स्ट ईयर के लिए भी सैंक्शनिंग दे दिया, जो अभी चल के हम ये साल वापस करेंगे। अब पता नहीं की या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे, कोरोनाच्या बॅकग्राऊंडवर ते पुन्हा कधी सुरू होईल, सुरू नक्की होईल, पण ते कधी सुरू होईल काही सांगता येत नाही, कारण सगळंच मेसअप झालेलं आहे। बट मुझे ऐसा करने में अच्छा लगता है कि जिसके वजह से एक नया टैलेंट हमारे सामने आ जाए, और कभी तो भी वो सोचेंगे, कभी वो बड़े हो जाएंगे तो कभी तो उनके दिमाग में आएगा हर्षल सर थे, वो हर्षल सर ने हमें सिखाया। एक मंगेश देसाई नाम के एक सर थे, उन्होंने ये स्कीम हमारे लिए शुरू की थी, और मुझे अच्छा लगता है, सुकून मिलता है उससे। राइट. और डेफिनेटली वो ऐसा एक तबका है, ऐसे कुछ स्टूडेंट्स है कि जो अपना खुद का ब्रेड एंड बटर भी बहुत मुश्किल से खरीद पाते हैं। तो ऐसे लोगों को ये प्रशिक्षण मिलना, जिसका अगर हम आम जिंदगी में देखा जाए तो शायद 20-20, 30-30 हजार रुपए देकर किसी प्रशिक्षण के शिविर में जाके जो चीज सीखने को मिलती है, लाखों रुपए अंधेरी जैसे इंस्टीट्यूट्स में देने के बाद भी शायद ना मिले, वैसा कुछ उस, हाँ। तो इट इज रियली अप्रिशिएबल। और एक आपके लिए कॉम्प्लीमेंट आई है आपकी और शिरके सर की जोड़ी बेस्ट है। थँक यू। और एक है की नक्कीच सर, आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि तुमच्यामुळे आमचा दिवस छान जातो। यू आर रियली वेरी टैलेंटेड सर। और एक ऐसा एक सवाल है कि आजकल की जो युवा पीढ़ी है, जो टिकटॉक पे काफी सारी उनका थोड़ा सा उनका झुकाव रहा है, तो टिकटॉक और ये इंडस्ट्री, तो इसके ऊपर हम कैसे देखें, किस नजर से हम देखें, ये एक सवाल आया है। अरे टिकटॉक ये आचार है यार। हाँ, टिकटॉक आचार है, आचार, वो थाली नहीं है। उसको आचार के तरह ही खाओ। लोग क्या कर रहे हैं आजकल, ये टिकटॉक जैसे बनाते, टिकटॉक पे फॉलोअर आ जाते तो उनको लगता है कि बस अब भेंट शुरू हो गया, अभी मैं एक्टर हो गया, मैं एक्ट्रेस हो गई। लेकिन वैसा नहीं है दोस्तों, ये एक तपश्चर्या है, ये एक बहुत बड़ा प्रशिक्षण है, और ये खुद को प्रूव करने के लिए, ये मैं एक्टर हूँ, मैं एक्ट्रेस हूँ, ये प्रूव करने के लिए बहुत तपश्चर्या करनी पड़ती है, उसके बाद में प्रूव होता है। अगर ऐसा कभी भी ऐसे, अगर शाहरुख खान ऐसा यूं बन जाता, सलमान खान यूं बन जाता, आमिर खान यूं बन जाता, अक्षय कुमार यूं बन जाता, माधुरी दीक्षित ऐसी बन जाती, विद्या बालन ऐसी बन जाती, तो हर गली में 100 शाहरुख, 100 सलमान, 100 विद्या बालन, 100 माधुरी दीक्षित तो हमें दिखते। तो ऐसा नहीं है। तो बिल्कुल टिकटॉक जो करते हैं उनके लिए मैं कहना चाहूंगा कि करो, नो डाउट, वो टाइम पास है, बिल्कुल करो, लेकिन वो करने के बाद हमें इतने फॉलोअर्स है, अब ये ऐसे हमें कमेंट्स मिल रहे हैं, तो अभी हम ये इंडस्ट्री में जाके कुछ करते हैं, तुम ट्राई जरूर करो, लेकिन अगर नहीं हुआ तो फ्रस्ट्रेट मत होना, मैं दिल से कहता हूं। राइट। क्योंकि आजकल मुझे ये काम करना है, और मुझे ये काम करने के लिए मिला, लेकिन मैं सक्सेस नहीं हुआ, इसलिए फ्रस्ट्रेशन आने वाले बहुत लोग हैं, और ये फ्रस्ट्रेशन में लोग बहुत अलग दिशा को निकल जाते हैं, तो ये बहुत गलत है, ऐसा मत करो, खुद को जज करो। राइट। और सर, अभी हमारे पास कुछ चंद सेकंड बचे हैं। एक ये पहला जो सेशन है, कुछ एक अपने आप शट हो रहा है, ऐसा है। तो जैसे ही ये शट हो रहा है, हम उसके शट होने से पहले विनती कर दे कि सभी लोग कहीं पे मत जाइए,
एक और बार हम स्विच करेंगे और वापस Yes. सर हमारे साथ आएंगे। थोड़े 10-15 मिनट बाकी है क्योंकि अभी कुछ आखिरी के सवाल है और कुछ 2-4 लोग बोल रहे हैं की नाव घ्या, तो लेट अस सी की नाव कसं घेतलं जात आहे ते थोडंसं एक गमतीशीर आपण काहीतरी TikTok करू बंद शकतो। होना चाहिए, लोग बिगड़ रहे। नहीं नहीं, थोड़ा आई गेस कुछ इशू था नेटवर्क का, बट सर वापस आ रहे हैं। वी आर जस्ट वेटिंग। यस, हाय प्रतीक्षा, वेलकम। यस, वेलकम। Yes, Devendra is also here. Welcome. बढ़िया है, बढ़िया है। It's too good. Nice to see everyone rejoining again. बहुत ही अच्छा लग रहा है कि सभी वापस rejoin हो रहे हैं। I'm just sending the request once again to Mangesh sir. And here is yes आ रहे सर, आ रहे। एंड बहुत ही अच्छा लग रहा है कि आप सभी यहाँ पे रुके हुए हो। सर को हमने रिक्वेस्ट भेजी है, उनका कॉल भी आया था। इन द मीन टाइम जस्ट आखिरी के कुछ 10-15 मिनट का ही वक्त रहा था, तो अगर आपको कुछ सवाल पूछने हैं तो पूछ सकते हैं। सर आ गए हैं हमारे साथ, वेलकम। एंड हाय सर। यस यस, वही सारे लोग फिर से ज्वाइन हुए हैं एंड रियली नाइस फीलिंग कि सभी लोग वापस ज्वाइन हुए। एंड सर आप भी वापस आए, सो शुक्रिया। कुछ चंद लास्ट के थोड़े से सवाल थे और एक हमें सबको ये सुनना अच्छा लगेगा हमेशा, कलाकार ऐसा अगर कहे तो किस्से मराठीत जर म्हटलं तर किस्से भरपूर असतात सांगण्यासारखे। तर काही थोडे गोड किस्से, हसण्यासारखे असे काही किस्से तसे जर तुम्ही आमच्या बरोबर शेअर केलं तर बरं होईल। नाही बघा, किस्से खूप आहेत सांगायला झाले तर, किस्से भरपूर आहेत। म्हणजे अच्छा, म्हणजे जाऊबाई जोरात मधला एक किस्सा सांगतो मी। हाँ, त्यावेळेसचा गडकरीला प्रयोग होता और याने मुझे पहले से ही मला प्रेक्षकांची आधीपासून भीती नाही वाटत, म्हणजे माहिती नाही काय ते, मी त्यांच्याबरोबरच असतो। तर त्या जाऊबाई जोराच्या वेळेस असा एक सीन होता कि अभी हम लोग सब 20-20+ ही है ना इधर, यहाँ पे। राइट। हाँ, तो ऐसा एक सीन था कि हम दोनों ऐसा नीचे बैठते हैं। मराठी ज्यांनी जाऊबाई जोरात बघितलं असेल त्यांना ते लगेच कनेक्ट होईल त्यांना, की त्याच्यात एक असा सीन होता की निर्मिती सावंत, मी आणि मकरंद असे आजूबाजूला आहोत आणि आम्ही दोघे पण गुडघ्यावर बसतो, दोघे पण गुडघ्यावर बरोबर। राइट राइट राइट, आठवलं। प्रेक्षकांमधून एक जण म्हणाला काय रे टंबरेल आणून देऊ का? नुसतं आणून देऊ नको, याला पण ये। सो कलाकार से पंगा लेना नहीं, ये उसको पता लग गया होगा। कभी ऐसे लाइव शो में कलाकार के साथ पंगा लिया तो क्या होता है, उसके जिंदगी भर की सीख मिल गई होगी उसको, वापस कभी वो पंगा नहीं लेगा।
अनुष्काला कळलं, जीवलगाला पण कळलं काय झालंय ते. असे अनेक किस्से आहेत. आणि काय बा, तुम्ही नाटक, सिरियल, सिनेमा याच्या शूटच्या वेळेस किंवा प्रयोगांच्या वेळेस ना अशा गोष्टी घडत असतात, म्हणून तिथे जिवंतपणा असतो. राईट. या गोष्टी घडल्याच नाहीत ना तर स्टॅग्नन्सी येते तिथे. आणि मग ते असं छान जमून येणार असतं ना, ते जमून नाही येत, मेकॅनिकल होत. राईट. त्यामुळे असे किस्से आणि अशा घटना खूप घडत असतात आणि मजा येत असते. सो येस, व्हेरी ट्रू. लोक कॉमेडी करतातच, असं एक आहे. सपना राव इज अगेन आवर हिंदी ऑडियन्स, सो शी इज ऑल्सो हियर. भाग्यश्री पाटील इज ऑल्सो हियर. प्रथमेश इज ऑल्सो हियर. हाय प्रथमेश. कनिष्क कमार. हाय. सो काफी सारे लोग हैं जो अप्रिशिएट कर रहे हैं. एंड आई गेस कि काफी सारे सवाल जवाब हमने सर से किए. सर जो कि सिर्फ एक कलाकार नहीं, लेकिन उनके सोशल लाइफ के बारे में उन्होंने बताया है, पर्सनल लाइफ के बारे में थोड़ा बहुत शेयर किया, और उनका अभी आगे के आने वाले क्या क्या प्रोजेक्ट्स है उनके बारे में उन्होंने हमें बताया. उनके कुछ एक कॉमेडी किस्सा सुनाया. एक कॉमेडी किस्सा सुनने के बाद हमें तो डेफिनेटली ये लगेगा कि सर और सुनाओ ना. तो अगर और सुनाना है तो बेहतर होगा. नहीं, अरे बहुत है. तो इसके साथ ही हम सभी को थैंक्स कहेंगे कि थैंक्स फॉर बीइंग विद अस. एंड थैंक्स. जाने से पहले मैं कुछ कहना चाहूंगा ये आज की जो परिस्थिति उसके बारे में. देखो दोस्तों, आप हम सब लोग 20 प्लस है. कुछ लोग 40 के रहेंगे, कुछ 40 प्लस रहेंगे, 45 रहेंगे, सब कुछ रहेगा. अभी हम लोग आपण प्रत्येक जण स्ट्रगल करतो आहोत प्रत्येक क्षेत्रासाठी. पण इथून पुढचे काही कालावधी आहे ना, हा तुम्हाला पेशन्स ठेवण्यासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे. इथून पुढे काही गोष्टी मनासारख्या घडतील, घडणार नाहीत. आर्थिक अडचणी येतील, कदाचित येणार पण नाहीत. पण समजा त्या आल्या, काही घटना चुकीच्या घडायला लागल्या, तर पेशन्स सोडू नका. पुन्हा हे जीवनचक्र आहे. एकदा वाईट गोष्ट झाली तर पुन्हा चांगली गोष्ट होत असते. या क्वारंटाईन मधनं, या लॉकडाऊन मधनं, या कालावधीमधनं काहीतरी नवीन निर्माण होईल, नवीन निष्पन्न होईल. ते काय असेल याचा तुम्ही शोध घ्या. फ्रस्ट्रेट होऊ नका, इम्पेशंट होऊ नका, टेन्शन घेऊ नका. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, सगळं सरकार सांगतायत, सगळे सांगतायत की विनाकारण घराच्या बाहेर पडू नका. खरंच विनाकारण घराच्या बाहेर पडू नका. आपल्या घरी जे आपल्यापेक्षा वयाने मोठे आहेत ते आपल्याला सतत सांगत असतात की जरा भाजी घेऊन ये रे, जरा हे घेऊन ये रे, ते घेऊन ये रे. शक्यतो बाहेर जायचं टाळा, शक्यतो. आणि बाहेर गेलातच तर मास्क वापरा. कारण सरकार जरी आपल्याला सांगत असलं तरी की मे मध्ये लॉकडाऊन संपेल, जून मध्ये संपेल, जुलै मध्ये संपेल, जे काय असेल, पण तुम्हाला सांगतो ऍज अ नॉर्मल पर्सन, ऍज अ सोशल पर्सन म्हणून तुम्हाला सांगतो, ही परिस्थिती जी आहे, लॉकडाऊन लवकर उठेल पण ही परिस्थिती पुन्हा रुळावर यायला अनेक दिवस जातील. आणि ह्या अनेक दिवसामध्ये स्वतःलाच आपल्याला सांभाळायचं आहे. जर आपण स्वतःला सांभाळू शकलो नाही तर आपण आपल्या घरच्यांना सुद्धा सांभाळू शकणार नाही. सो एकदम शांत राहा, कूल राहा आणि या आलेल्या परिस्थितीला तोंड द्या. ही परिस्थिती फक्त भारतावर आलेली नाही, ही अख्ख्या जगावर आलेली, हे लक्षात घ्या. त्यामुळे जग जिकडे जाते तिकडे आपला देश जाईल, आणि आपला देश जिकडे जाईल तिथे विश्वास ठेवून त्या देशाच्या मागे जा. आपण खूप चांगले नागरिक आहोत. सो आपण जबाबदार आहोत आणि जबाबदारीची जाणीव आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे. राइट. थैंक यू सो मच सर. और जाते जाते अगर आप इस लुक का राज खोल दे तो शायद सबके लिए अच्छा होगा. सो प्लीज जाने से पहले, बाय कहने से पहले, ये राज क्या है वो बता दीजिए और फिर हम एंड कर देते हैं. ये बहुत अलग राज है. ये जब ओपन हो जाएगा तो तुम सबको मजा आएगी. चलो, 4 चम्मच शक्कर के साथ दिमाग की बत्ती जलाए. मकसद बताना नहीं, बचाना है. जय हिंद. क्या बात, क्या बात. एक्चुअली इस डायलॉग के लिए रिक्वेस्ट भी आई थी कि ये 4 चम्मच वाला डायलॉग सुनाइए, और वो म्हणजे अनायसे तो डायलॉग घेतला गेला तुम्ही. सो वी आर जस्ट वेटिंग टू सी यू अगेन सर.
प्रमोटर्स 28 खूप खूप आभारी आहे आपला की आपण वेळ एवढा दिलात. 1 तासाहून थोडासा जास्ती वेळ झालेला आहे, बट खूप छान असं वाटलं. आणि यस, अस्मिता, भाग्यश्री, एवरीवन, ऑल द व्यूअर्स जो अभी है, सो एवरीवन, वी आर हियर. हम कहीं जा नहीं रहे हैं, मंगेश सर को वापस कभी ना कभी हम मिलेंगे. सो वी आर जस्ट टेकिंग अ पॉज हियर. जय हिंद. आणि माझं जे पेज आहे, इन्स्टा पेज मी मंगेश, ते प्लीज सगळ्यांनी फॉलो करा आणि त्याच्यावर पण आपण बोलत राहूया. मी मंगेश. श्योर सर, श्योर. सो थैंक यू सो मच सर. एंड प्रमोटर्स 28 के सारे एडमिन्स के तरफ से भी धन्यवाद, शुक्रिया. एंड हम सभी ऑडियंस के तरफ से भी आपको बहुत बहुत धन्यवाद. थैंक यू वेरी मच. और आपका आगे आने वाला जितना भी ये है जो है रास्ता, सो उसके लिए काफी ढेर सारी शुभकामनाएं. थैंक यू वेरी मच. थैंक यू. देखिए, घर पे ही रहिए और अच्छे से रहिए. बाय बाय. थैंक यू. बाय.